पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठा छापा टाकलाय। बेटेगाव परिसरातील निंबा वेलनेस स्पामध्ये हा प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय। मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या या संशयास्पद व्यवसायावर पोलिसांची नजर होती। त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि या सापळ्यात स्पामधील अनैतिक कृत्यांचा पर्दाफाश झाला। शुक्रवारी संध्याकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेश्यातील पथकाने अचानक छापा टाकला आणि आज सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले। तर स्पामधील 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या स्पाचा व्यवस्थापक अद्याप फरार आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीही पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी यश मिळालं नव्हतं। अखेर ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना उद्या पालघर न्यायालयात हजर करण्यात येणार असून बोईसर परिसरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं स्पष्ट झालंय।